ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಹಾಗೂ ಹಿರಿಯರಂತ ಅರುಣ್ ಸಿಂಗ್ನಾಥ್ ರಜಪೂತ್ರವರಿಗೂ ಹಾಗೂ ಉಳಿದ ಎಲ್ಲ ಸಂಘದ ನಿರ್ದೇಶಕರು ಸದಸ್ಯರು ಹಾಗೂ ಸಮಾಜದ ಎಲ್ಲ ಬಾಂಧವರಿಗೂ ಕೂಡ ಆರ್ಥಿಕ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾ ಇವತ್ತಿನ ಒಂದು ಜಯಂತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಪ್ರಯುಕ್ತ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರಂತ ಶ್ರೀ ಸಂತೋಷ್ ಮಾತಾಡುವಂತ राष्ट्रवीर महाराणा प्रताप सिंह जी की जय। राष्ट्रवीर महाराणा प्रताप सिंह जी की जय। उपस्थित सभी मेरे राजपूत भाइयों, राजपूत समाज के अध्यक्ष श्रीमान परशुराम सिंह राजपूत जी, उपस्थित सभी महानुभाव, आज हम राष्ट्रवीर महाराणा प्रताप सिंह जी की 486वीं 486वीं जयंती मना रहे हैं। ये अपने आप में हमारे लिए अद्भुत है, क्योंकि आज वो दिन है जिस दिन इस महाराणा प्रताप सिंह जी के सर्कल का पूरा काम हो चुका है। और ये काम पूरा हुआ है हमारे अध्यक्ष जिलाध्यक्ष परशुराम सिंह राजपूत जी के नेतृत्व में। मैं समस्त राजपूत समाज की ओर से उनका तहे दिल से धन्यवाद करता हूं। अब मैं हमारे राणा जी के विषय में हर बार हम सब जानते हैं, आज मैं एक नई बात बताऊंगा। हल्दी घाटी के युद्ध में 40 वर्षों तक राणा प्रताप जी ने केवल हिंदू धर्म की रक्षा के लिए, अपने स्वाभिमान के लिए, अपने देश के अखंडता को, स्वतंत्रता को बचाए रखने के लिए उन्होंने सतत संघर्ष किया। बादशाह अकबर की सेना के आगे वो झुके नहीं। वो बादशाह अकबर जिसने कभी सेना का नेतृत्व नहीं किया, बल्कि मानसिंह को आगे किया, और 40 वर्षों तक हमें मानसिंह के साथ युद्ध करना पड़ा। याद रखिए, जब कभी हिंदुत्व पर आ जाती है तो सभी हिंदू एक होकर इसका मुकाबला करते हैं। इसका सबसे बड़ा उदाहरण हमने पिछले दिनों देखा। वो पश्चिम बंगाल, जहां पर हिंदुओं पर अत्याचार हो रहे थे, इन हिंदुओं ने हमारे राणा प्रताप जी से सबक सीखा कि मुसीबत में हिंदुओं को एकत्रित होना पड़ेगा। जब हम एक होंगे हमारी शक्ति बढ़ेगी, और हमारी शक्ति का मुकाबला कोई नहीं कर सकता। आपके सबके सामने बंगाल चुनाव का नतीजा है। अब वो समय आ गया है, हम सब हिंदू भाइयों को एकत्रित होना होगा। आज अगर इस पृथ्वी पर राणा प्रताप सिंह जैसे व्यक्ति, छत्रपति शिवाजी महाराज जैसे व्यक्ति, और माता अहिल्याबाई होळकर जैसी वीरांगना, रानी महालक्ष्मीबाई जैसी वीरांगना अगर जन्म नहीं लेती तो शायद हिंदुओं का नामो निशान मिट जाता। आज हम हिंदू गर्व से इन महान व्यक्तियों का जन्मदिन मनाते हैं। क्यों? क्योंकि यही हमारे धर्म के रक्षक है। आज हमारे समाज के लिए जो बहुत बड़ा कार्य किया है हमारे राजपूत समाज के अध्यक्ष परशुराम सिंह राजपूत जी ने, इन्होंने हमेशा हिंदुत्व का साथ दिया है, हिंदुत्व की बात कही है। आज उन्हीं के कारण जो विजयपुर में बहुत कम संख्या में राजपूत समाज के लोग होते हुए भी हम बड़े शान से, बड़े गर्व से कह सकते हैं कि पूरे कर्नाटक में इतनी बड़ी ऊंची मूर्ति
18 फीट की ऊंची मूर्ति कहीं नहीं है। हमारे यहाँ राजपूतों की संख्या कम होते हुए भी हमने इतनी बड़ी मूर्ति की स्थापना की है। इसके लिए मैं सभी समस्त राजपूत बंधुओं का, सभी राजपूत समाज के लोगों का तहे दिल से धन्यवाद करूंगा, क्योंकि आपने अपनी एकता को यहाँ दर्शाया है और आप सबकी ताकत है जो आज ये मूर्ति यहाँ पर खड़ी है। ऐसे जयंती उत्सव पर हम यहाँ बड़े संख्या में एकत्रित हुए हैं। यहाँ से हम सिर्फ एक संदेश ले जाएंगे और वो संदेश होगा हिंदुत्व। हिंदुओं को मिलकर रहना होगा, हिंदुओं को मिलकर अपनी शक्ति को बढ़ाना होगा। जब हम एकत्रित होंगे तो हमारा मुकाबला करने की हिम्मत कोई दूसरा समाज वाला नहीं कर सकता और किसी समाज की हिम्मत नहीं हो सकती कि हमारे राजपूतों को या हिंदुओं को कोई हाथ तक लगा सके। और इसके लिए हमें आगे भी भविष्य में मिलकर रहना होगा। आज आप यहाँ इतने बड़े संख्या में आए, आपका सबका मैं हमारे राजपूत समाज के अध्यक्ष परशुराम सिंह राजपूत जी की ओर से तहे दिल से धन्यवाद करता हूँ। जय हिंद, जय भारत, बोलो महाराणा प्रताप सिंह जी की जय। ಧನ್ಯವಾದಗಳು ಸಂತೋಷ್ ಹಲ್ವಾಯಿ ಸರ್ ಅವರಿಗೆ. ಅವ್ರು ಹೇಳದಂತೆ ಸನ್ಮಾನ್ಯ ಅಧ್ಯಕ್ಷರ ಒಂದು ಸತತ ಪರಿಶ್ರಮದಿಂದ ಭಾರತದಲ್ಲಿ ಅತಿ ಎರಡನೇ ದೊಡ್ಡ ಮಹಾರಾಣಾ ಪ್ರತಾಪ್ ಸಿಂಹ ಮೂರ್ತಿ ನಮ್ಮ ವಿಜಯಪುರದಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪನೆ ಆಗಿರೋದು, ಇದು ನಾವೆಲ್ಲ ಬಿಜಾಪುರದ ರಾಜಪೂತ್ ಸಮಾಜದವರು ಹೆಮ್ಮೆ ಪಡುವಂಥ ವಿಷಯ. ಅವರ ಸತತ ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ಈ ಒಂದು ಸುಂದರವಾದಂಥ ಒಂದು ಗಾರ್ಡನ್ ಕಂಪೌಂಡ್ ಆಗಲಿ ಟೈಲ್ಸ್ ಆಗಲಿ ಆಗಿದೆ. ಇನ್ನು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಜವಾಬ್ದಾರಿ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಇದು ಎಷ್ಟು ಸ್ವಚ್ಛ ಇಡ್ತೇವೆ, ಇಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಸ್ವಚ್ಛತೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ನಮ್ಮ ಜವಾಬ್ದಾರಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಮೇಲೆ ಅವ್ರು ಹೆಚ್ಚಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ನಮ್ಮ ಸಮಯ ಸಿಕ್ಕಾಗ ಬಂದು ಆದಷ್ಟು ಇಲ್ಲಿ ಸ್ವಚ್ಛ ಇಲ್ಲ ಏನಾರ ಒಂದು ಹೊಲಸಾಗಿತ್ತು ಅಂದರು ಮಾಡಿದ್ರು. ಯಾಕಂದ್ರೆ ಏನೋ ಸ್ವಲ್ಪ ಹೊಲಸೋದು ಮಹಾರಾಣಾ ಪ್ರತಾಪ್ ಸರ್ಕಲ್ ಹೊಲಸಾಗಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ವಿನಃ ಇದು ಬಿ ಡಿ ಎಗಳನ್ನೇ ಹೊಲಸಾಗಿ ಅಂತ ಆಗೋಣಂಗಿಲ್ಲ. ಇನ್ಮೇಲೆ ಇದು ಸುತ್ತ ಹೆಸರೇ ಮಹಾರಾಣಾ ಪ್ರತಾಪ್ ಸಿಂಹ ಈ ದಿವಸಕ್ಕೆ ನಾವು ಬಿ ಡಿ ಎಗಳಾಗ್ತಿದ್ದೆವು. ಬಟ್ ಇವತ್ತಿನಿಂದ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ಈ ಒಂದು ಸ್ಥಳವನ್ನು ಶ್ರೀ ವೀರ ಮಹಾರಾಣಾ ಸರ್ಕಲ್ ಅಂತೇಳಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಹೇಳ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಇವತ್ತಿನ ನಾವು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದವರು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಈ ಸರ್ಕಲ್ಗೆ ಮಹಾರಾಣಾ ಪ್ರತಾಪ್ ಹೆಸರಿಂದ ಕರೀಲಿಕ್ಕೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಮುಖ್ಯ ನಾವು ಸ್ವಚ್ಛ ಇಡಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಈ ಸರ್ಕಲ್ ನಮ್ಮದು, ನಾವು ಹೆಂಗೆ ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ನಾವು ಎಷ್ಟು ಕಾಳಜಿ ಕೊಡ್ತೇವೆ ಅದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಿನ ಒಂದು ಕಾಳಜಿಯಿಂದ ಈ ಸ್ವಚ್ಛತೆ ಇಟ್ಕೊಳ್ಳೋದಾಯ್ತು, ಈ ಕಂಪೌಂಡ್ ಮುಗಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗುವಂಥ ಜವಾಬ್ದಾರಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಮೇಲಿದೆ. ಆ ರೀತಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಹೇಳಿ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಬಂದು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸಿದ ಎಲ್ಲ ರಾಜಕೀಯ ಸಮಾಜದ ಬಾಂಧವರಿಗೆ ನಾನು ಶ್ರೀ ಮಹಾರಾಣಾ ಪ್ರತಾಪ್ ಸಿಂಹ ಸೇವಾ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಸಂಘದ ವತಿಯಿಂದ ತುಂಬ ಧನ್ಯವಾದ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಅಲ್ಪೋಪಹಾರದ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಿದೆ. ತಾವು ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಅಲ್ಪೋಪಹಾರ